आजपासून राज्यभर भाजपच्या घर चलो अभियानाला होणार सुरुवात। घरोघरी जात भाजप सदस्यांची नोंदणी करणार। भाजपचं राज्यात 1.5 कोटी सदस्य बनवण्याचं उद्दिष्ट। मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच चंद्रपुरात। राज्याचे दुसरे मुख्यमंत्री कन्नमवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावणार। सुधीर मुनगंटीवार कार्यक्रमाला उपस्थित राहतील का याकडे लक्ष। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भंडारा जिल्ह्यातही जाणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी ते पटोलेंच्या साकोली तालुक्यातील सुकळी गावात जाणार। चंद्रशेखर बावनकुळे आज विभागीय आयुक्तालयात आढावा घेणार। याशिवाय शेती विकास महामंडळाचं सादरीकरणही बघणार। मुंबई महानगरपालिका भाजप स्वबळावर लढवेल, इतकी भाजपची मुंबईत ताकद। भविष्यात आम्ही निवडणुका स्वबळावर लढू, पण कोणती हे सांगू शकत नाही। भाजप खासदार नारायण राणेंचं वक्तव्य। संतोष देशमुख हत्या प्रकरणी जालन्यात आज जन आक्रोश मोर्चा। या मोर्चात देशमुख कुटुंबीय, छत्रपती संभाजीराजे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, मनोज जरांगे, राजेंद्र कोंढरे सहभागी होतील। मनोज जरांगे आणि अंजली दमानियांविरोधात लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल। ओबीसी बांधवांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केली होती तक्रार। गुन्हा दाखल होईपर्यंत मांडला ठिय्या। परळीत मोठ्या प्रमाणात दहशत। इथे एका वर्षात 109 मृतदेह सापडले, त्यातला केवळ 3 प्रकरणांची व्यवस्थित तपासणी सुरू। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा आरोप। भाजप आमदार सुरेश धस आणि मनोज जरांगेंविरोधात वंजारी समाज आक्रमक। पाटोदा पोलीस ठाण्याबाहेर मुंडे समर्थकांसाठी या कोणताही पुरावा नसताना धस मुंडेंवर आरोप करत असल्याचा आंदोलकांचा दावा। धनंजय मुंडेंनी षडयंत्र सुरू केलं, मनोज जरांगेंचा आरोप। तुम्हीच आंदोलन काढता आणि तुम्हीच आरोपींना साथ देता। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मनोज जरांगेंचा मुंडेंवर आरोप। परभणीत लक्ष्मण हाकेंनी घेतली वाकोडे आणि सूर्यवंशी कुटुंबियांची भेट। अंजली दमानिया, मनोज जरांगे आणि सुरेश धस यांचा समाचारही घेतला। वाल्मिक कराडासोबत फोटो असलेल्या नेत्यांना जेलमध्ये टाका, लक्ष्मण हाकेंची मागणी। परभणीमध्ये लक्ष्मण हाकेंचं भाषण आंदोलकांनी थांबवलं। हाके वाल्मिक कराडचं समर्थन करत असल्याचा आरोप, तर मी कोणत्याही आरोपीचं समर्थन केलं नाही, लक्ष्मण हाकेंचं स्पष्टीकरण। बेळगावात जय महाराष्ट्र म्हटल्यानं कानडी संघटना आक्रमक। कन्नड संघटनांचा महापालिकेत घुसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न। काही दिवसांपूर्वी बेळगावमधील कार्यक्रमात सहभागी झालेल्या शिवेंद्रराजे भोसलेंनी जय महाराष्ट्र अशी घोषणा दिली होती। पालघरमध्ये मनसेला मोठा धक्का। जिल्हाध्यक्ष, सचिव, उपशहर प्रमुखांसह 30 ते 32 पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार। मंत्री भरत गोगावलेंकडून मतदारसंघातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा। शुक्रवारी मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या 4घांच्या मृत्यूनंतर गोगावलेंकडून आढावा। आरोग्य यंत्रणेतील महत्त्वाच्या अडचणी मार्गी लावण्याचंही दिलं आश्वासन। शेगाव तालुक्यामध्ये केस गळती आणि टक्कल पडणाऱ्यांची संख्या 100 वर, यात नव्या 36 लोकांचा समावेश। बुलढाण्यातील केस गळती प्रकरणात शहरातील पाण्याचा अहवाल समोर आला। पाण्यात नायट्रेटचं प्रमाण तब्बल 5 पटीनं जास्त असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। पुण्यात मोकामध्ये सुटलेल्या कुख्यात गुंडाची जेलमधून बाहेर आल्यानंतर कारमधून रॅलीमधील युवकांची नागरिकांना शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल। पुण्यातील गुन्हेगारीवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरलं। पोलिसांना चांगल्या सुविधा दिल्या जात असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न का निर्माण व्हावा, अजितदादांचा सवाल। बोगस बिलं तयार करून जीएसटी बुडवणाऱ्या सोलापुरातील 2 व्यापाऱ्यांना अटक। तब्बल 10 कोटी 83 लाखांचा जीएसटी बुडवल्याचा आरोप। सोलापूर जीएसटी विभागाकडून कारवाई। ध्वनी प्रदूषण करणाऱ्या बुलेट आणि इतर दुचाकींवर नागपूर पोलिसांची कारवाई। 440 सायलेन्सर पोलिसांकडून नष्ट।
अमरावतीच्या अंजनगाव सुरजी तहसील अंतर्गत 1100 खोटे जन्म दाखले दिल्याचं प्रकरण। दर्यापूर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन। जन्माच्या दाखल्यासाठी देण्यात आलेल्या दस्तऐवजाची होणार कसून चौकशी। एबीपी माझाच्या बातमीनंतर अमरावती पालिकेला जाग। 4 वर्षांपासून साचलेला कचरा बातमी दाखवताच 2 दिवसात साफ केला। महापालिकेचे महामुद्दे कार्यक्रमात दाखवलेल्या बातमीचा इम्पॅक्ट। बेळगावात जय महाराष्ट्र म्हटल्यानं कानडी संघटना आक्रमक। कन्नड संघटनांचा महापालिकेत घुसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न। काही दिवसांपूर्वी बेळगावमधील कार्यक्रमात सहभागी झालेल्या शिवेंद्रराजे भोसलेंनी जय महाराष्ट्र अशी घोषणा दिली होती। पुण्यात अखिल भारतीय सरपंच परिषद आक्रमक। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ परिषदेचं काम बंद आंदोलन। ग्रामीण भागातही ग्रामपंचायती पूर्णपणे ठप्प असल्याचं चित्र। माहूरच्या रेणुका देवी मंदिर रस्त्यावर बिबट्याचा वावर। मंदिराकडून शहराकडे येणाऱ्या रस्त्यावर बिबट्या फेऱ्या घालत असल्याचा व्हिडिओ समोर। नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातील खुर्चीमाड गावात 80 वर्षीय महिलेवर बिबट्याचा हल्ला। घराबाहेर निघताच दडून बसलेल्या बिबट्यानं महिलेवर झडप घातली। छिन्न विचिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह। अकोल्याच्या आलेगाव शेत शिवारात शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला। हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी। दीपक तेलगोटे शेतात काम करत असताना हा प्रकार घडला। कापसाच्या दरात सातत्यानं घसरण। उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष। सरकारनं अनुदान द्यावं, कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी। सावंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावात पर्यटकांसाठी बदकाच्या आकाराच्या नौका। चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत मोटार स्पीड बोटसह बदकाच्या आकाराच्या 6 बोटी सिंधुदुर्गात दाखल। जिजाऊंच्या जयंतीनिमित्त 12 जानेवारीला कोल्हापुरातल्या वारणानगर इथे शिवरायांची जगातील सर्वात मोठी रांगोळी साकारली जाणार। 35 टन रांगोळीच्या वापरातून 11 एकर जागेवर साकारणार शिवरायांचं चित्र। 900 वर्षांची परंपरा असलेली श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा 12 ते 16 जानेवारी दरम्यान पार पडणार। मावा किंवा गुटखा खाणाऱ्यांना यंदा नंदीध्वज पकडता येणार नाही, मानकऱ्यांचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।